नमस्कार मित्रांनो. आज आमचा बेत होता भरलेले कारले बनवायचे. 3 कारले होते. त्याच्या पुढचं मागचं देठ काढून टाकलं, मधीतून एक काप केला आणि आतमधल्या ज्या बिया असतात त्या काढून टाकल्या. हे तिन्ही पण जे पण कारले होते ते चांगल्या रीतीने साफ केले. नंतर ते साफ झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ भरायचं. 1-1 चम्मच मीठ जर तुम्ही सगळ्यामध्ये भरलं म्हणजे नंतर धुवायचं ते मीठ भरल्यावर, म्हणजे त्याचा कडूपणा निघून जातो. हे मस्त मीठ थोडंसं चोळून भरायचं, म्हणजे त्याचा कडूपणा जो गेला पाहिजे त्याच्यामुळे. हे मस्त चोळलं की सगळ्याला छानपैकी लावायचं. हे लावल्यानंतर एका पॅनमध्ये पाणी उकळायला. हे पाणी उकळतं तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. त्याच्यामध्ये जे सारण भरायचं त्याची एका तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यावर थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे. 2-3 मिनटं शेंगदाणे भाजल्यानंतर ते काढून घ्यायचे. हे पाणी उकळलं इथे बाजूच्या इथे, तर इथे मी कारले टाकून दिले. हे काय फिरवायचे वगैरे नाही, तसेच सोडून द्यायचे 5 मिनटं, असंच ठेवायचं. हे शेंगदाणे झाले होते चांगले, मी काढून घेतले. त्याच्यावर थोडंसं खोबरं टाकलं, ड्राय कोकोनट टाकलं. त्याच्यानंतर मसाले टाकले, धने, मिरे, 2-3 मिरे, दालचिनी आणि तेजपत्ता. हे सगळं 2 मिनटंच मी भाजून घेतलं आणि काढलं. त्याच्यानंतर थोडंसं ओनियन घेतलं, अर्धा कांदा असेल हा फक्त, तर थोडासा हा पण भाजून घेतला. हा भाजून झाल्यानंतर हे जे कारले टाकले होते ते शिजले का नाही पाहिले. अजून थोडे 2-3 मिनटं ठेवायची गरज होती. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला थोडासा वाटून घेतला. याच्यामध्ये कोरिअँडर टाकली आणि थोडीशी चांगली थिकवाली पेस्ट असते ते बनवायची. हे चेक केलं, कारले झाले होते ऑलमोस्ट, तर मी काढून ठेवले. हे काढायचे आणि थोडेसे थंड होऊ द्यायचे. ही पेस्ट झाली रेडी. ही पेस्ट मस्त छान झाली होती. मग मी हे जे कारले थोडेसे थंड झाल्यानंतर हे धुवून घेतले. हे चांगले 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायचे. याच्यातला आतमधला गर असा दिसला पाहिजे. मग मी ही जी पेस्ट आहे ती एका प्लेटमध्ये काढली. याच्यामध्ये मीठ, हळद, तिखट हे सर्व टाकलं. थोडंसं जिरंही टाकून द्यायचं आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं. हातानेच मिक्स करा म्हणजे ते छान मिक्स होतं. मिक्स झाल्यानंतर हे एका कारल्यामध्ये आतमध्ये भरायचं. हे मस्त त्याच्यामध्ये मावलं जातं आणि ह्याचं असं रॅपसारखं करून ठेवून द्यायचं. मी ते एक करून तिघांना